चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोतवाल भरती आलेली आहे. जवळपास 2900 जागा 35 जिल्ह्यांसाठी महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी पब्लिश झालेल्या आहेत. लवकर जायचं आणि तुम्ही या सेवेचा फायदा घ्यायचा. आता कोतवाल म्हणलं की गावातली घाण काढणे किंवा एकदम खालच्या दर्जाचं काम, असा बऱ्याच जणांचा प्रश्न किंवा गैरसमज आहे. तो तुमचा प्रश्न आणि गैरसमज या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दूर करणार आहे, कारण की तुम्हाला फक्त 2 मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर लक्षात घ्या, कोतवाल काम हे पहिल्यासारखं राहिलेलं नाही. कोतवालाला या ठिकाणी महसूल सेवक म्हणून या ठिकाणी 2024 मध्ये नामाचं रूपांतर केलेलं आहे. जसं नावाचं रूपांतर केलेलं आहे तसं कामाचं स्वरूप हे कोतवालाचं सेमच राहणार आहे. परंतु आता हा जमाना डिजिटल झाला आहे, या ठिकाणी टेक्नॉलॉजी आलेलं आहे. त्यामुळे पहिलं गवंडी कामासारखं तुम्हाला कुठल्याच प्रकारचं काम त्या ठिकाणी करावं लागणार नाही. थोडक्यामध्ये 50% ऑफिस वर्क असणार आणि 50% फील्ड वर्क असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी आल्यामुळे तुम्हाला जास्त फील्डवर वर्क करायची गरज नाही. परंतु याचे अफाट सारे फायदे येते. तुम्हाला गावामध्ये राहून तुम्हाला एक तर नोकरी मिळणार आहे. या ठिकाणी तुमचं पुढे चालून प्रमोशन म्हणजे कमी तुमचं एफर्ट लावता तुम्हाला पुढे शिपाई पद किंवा क्लर्क पद या पदासाठी प्रमोशन तुमचं होऊ शकतं. त्यासाठी काही स्पेसिफिक टाइम पिरियड तुम्हाला कोतवाल म्हणून वर्क करावं लागणार आहे, 3 ते 5 वर्ष. कारण की पुढे 2024 मध्ये त्यांनी 40% कोतवालांना ही गट ड मध्ये जरी परीक्षा येत असेल किंवा पद येत असेल तर 40% पुढच्या पदांकरिता या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे कोतवालांना पुढे चालून प्रमोशनची सुद्धा संधी आहे. ठीक आहे, म्हणून ह्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेतला पाहिजे, कारण ह्याला कुठल्याच प्रकारचं हलक्यातली नोकरी अजिबात तुम्ही कन्सिडर करायचं नाही. म्हणून ज्यांच्या मनामध्ये प्रश्न होते की खूप लो लेवलचं किंवा काय, त्या डझंट मॅटर, तुम्हाला शासकीय नोकरी असणं गरजेचं आहे. त्याच्याशी मतलब राखा. तुम्हाला पेमेंट वेळेवर होणार आहे, शासनाच्या सुविधा मिळणार आहेत आणि गट ड च जरी काम असलं तरी तुम्हाला भविष्यात त्याचा भरमसाठ फायदा आहे. आता वेळ अशी की तुम्हाला जी मिळेल ती नोकरी करणं काळाची गरज आहे, कारण की महागाई, बेरोजगारी या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. तुम्हाला माहिती वेगळं सांगायची गरज नाही. ठीक आहे, आता लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम कोतवालाची नेमकं काम काय असतात. महसूल सेवक, आता महसूल सेवक म्हणलं तहसील ऑफिस मधले जवळपास तहसीलदार कुठे ऑफिस मध्ये तुम्हाला दिसतो का? तहसीलदाराच्या अगेन्स्ट कोतवाल किंवा शिपाई तहसीलदाराची 50% काम करून घेऊ शकतो. म्हणजे महसूल तुमच्याकडे डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही अफाट श्रीमंत होणार. कसे ते तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण की शासकीय कार्यालयामध्ये काय चालतं, काम फाईल पुढे कशी प्रोसीड होते, फाईल पुढे कशी ढकलली जाते. त्याच्यामुळे तुमचं फक्त पगारावर त्या ठिकाणी भरोसा ठेवायचा नाही. पगाराशी तुम्हाला घेणं देणंच नाही. भरमसाठ मालमलाई आहे, भरमसाठ भत्ता आहे, इनडायरेक्टली तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी तहसील ऑफिस मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काम आहे फील्ड वर्क आणि ऑफिस वर्क. गावातील महसूल विषयक माहिती प्रोव्हाइड करणे. आता गावामध्ये जे काही महसूल विभागा रिलेटेड काम आहेत ते ऑफिसला प्रोव्हाइड करणे किंवा शासनाचे काय परिपत्रक असेल ते संबंधित गावकऱ्यांना प्रोव्हाइड करणे किंवा त्याची अचूक माहिती. दोघांमधला दुवा बनून काम करायचं आहे. थोडक्यामध्ये दोघांना म्हणजे सर्वसामान्य लोकांना घेऊन सरकारपर्यंत त्यांच्या महसूल विषयक माहिती आणि सरकारची माहिती सर्वसामान्यापर्यंत मेन काम हे कोतवालाचं असतं. दुसरं आहे कागदपत्रांमध्ये मदत करणं. कागदपत्र म्हणजे काय, हेच की तुमचे शासनाचे आणि गावामधले काही कागदपत्र असतील त्यांच्यामधला दुवा म्हणून काम करायला नाही. त्या कागदपत्रांमध्ये देवाणघेवाण, ट्रान्सपोर्ट किंवा काही माहिती प्रोव्हाइड करण्यामध्ये तुम्हाला मदत करावी लागणार आहे. ठीक आहे, तिसरं काम असणार आहे शासकीय नोटीस संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचणे. शासनाचे काही काही नोटीस असतात किंवा परिपत्रक असतात जनतेसाठी, सर्वसामान्य तुमच्या आमच्यासाठी, की शासनाचं हे नवीन परिपत्रक आले त्यानुसार हे इम्प्रुव्हमेंट होणार आहे, ही सुधारणा आहे, शासनाची नवीन स्कीम आहे, त्यासाठी गावकऱ्यांना त्याबाबत जागृत करावं लागते. पूर्वीच्या काळी दवंडी पिटवणे असं म्हटलं जात होतं. आपण त्याला तसं म्हटलं तरी चालेल, पण हे ऑफिशियल पद्धतीने आता तुम्हाला गावभर बोंबलत फिरायची गरज नाही. टेक्नॉलॉजी आले, व्हॉट्सअप द्वारे किंवा फोन कॉलिंग द्वारे सुद्धा गावातल्या एका व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचली तरी सगळं गावभर होतं. कारण की एक मन आहे, लक्षात घ्या, खरं हे आयुष्यभर पोहोचवलं जात नाही आणि खोट्याला प्रचार करायची आवश्यकता पडत नाही. ऍक्च्युअली ही मन नाही, मी एक मनाचाच भाग सांगितला, पण तशी काहीतरी मन आहे, मला आठवत नाहीये. कोणाला आठवत असेल तर कमेंट मध्ये कमेंट करून सांगा. ठीक आहे, नेक्स्ट आहे गरजेनुसार गावातील मैदानी किंवा ग्राउंड लेवलची कामे सुद्धा त्या ठिकाणी करावी लागणार आहे. त्या ग्राउंड लेवलची कामे काय तेच तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही. ठीक आहे,
हे झाले तुमचं कामाचं स्वरूप. त्याच्यामुळे ह्या नोकरीला हलक्यात घ्यायचं नाही. मालमत्ता भरमसाठ, तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहेत. पण तहसीलदाराचं काम तुम्ही जवळपास कोतवालच पाहत असतो. आताच्या शासकीय ऑफिस किंवा कार्यालयाची जर माहिती घेतली तर ते कोतवालच पाहतो. त्याच्यामुळे तुम्ही जवळपास तहसीलदाराचा दर्जा मिळाल्यासारखंच काम आहे, परंतु ऑफिशियली तुम्ही तहसीलदार नाही, तुम्ही ऍज अ कोतवाल किंवा महसूल सेवक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असणार आहेत. लक्षात घ्या, चायपेक्षा कॅटली गरम. ह्याचं तंतोतंत उदाहरण कोणाला कुठे लागू पडतं मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. लक्षात घ्या. आता याचे फायदे काय, पुढील सेवांमध्ये सुवर्ण संधी लागणार आहे. आता याच्यामध्ये कशी सुवर्ण संधी, जरी तुम्ही महसूल विभागामध्ये कोतवाल म्हणून काम केलं ठीक आहे, तर 3 वर्ष किंवा 5 वर्ष किंवा 7-8 वर्ष पुढे सर्व केल्याच्या नंतर पुढे काही प्रमोशन्स असतात, इंटरनली प्रमोशन असतात. त्याचा शासनाचे काही नियम असतात. त्या नियमानुसार काही क्रायटेरिया असतो, पात्रता असते, शिक्षण असतं, वयोमर्यादा असते किंवा लेखी स्वरूपाची परीक्षा असते. वेगवेगळे शासनाचे क्रायटेरिया असतात. मग तिथून जाऊन तुमचं प्रमोशन होतं किंवा काही डायरेक्ट एक्सपिरियन्स बेसवरती प्रमोशन असतं. परंतु तसे प्रमोशन आता बंद झाले. तर इंटरनल प्रमोशन असलं तरी क्रायटेरिया शासन त्या ठिकाणी अवेलेबल करत असेल, त्या क्रायटेरिया पास करून तुम्हाला हे करावं लागतं. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही कोतवाल म्हणून काम करत आहात, पुढे जाऊन तुम्ही शिपाई होऊ शकता, त्याच्या पुढे जाऊन तुम्ही क्लर्क होऊ शकता. लक्षात घ्या, आता महसूल विभागामध्ये तुम्हाला शिपाई जरी म्हटलं झालं तर तुम्हाला किती प्रचंड प्रमाणात घासावी लागते ते तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही सिरियस ऍस्पिरंट आहात. लक्षात घ्या, शिपाई पदासाठी जरी आता मुंबई हायकोर्टच्या भरतीमध्ये शिपाई पदासाठी किती कॉम्पिटिशन होते ह्याच्यावरून लक्षात घ्या. तुम्हाला इथं लेस इपट लागणार आहेत, म्हणजे कमी स्वरूपाचे त्या ठिकाणी कष्ट करावे लागणार, कारण तुम्हाला फक्त वेळ त्या ठिकाणी जास्त स्पेंड होईल. तसं गोष्टी शिपाई पदाचं प्रमोशन पुढे क्लर्क पदाचं असेल, त्यासाठी सुद्धा काही इंटरनल क्रायटेरिया जो शासनाच्या नियमानुसार असेल तो पास करून तुम्हाला पुढे प्रमोशन होणार आहेत. आणि मेन म्हणजे हे गट ड स्वरूपाचं पद असल्यामुळे या ठिकाणी 40% सवलत डायरेक्ट कोतवाल पदासाठी दिलेला आहे आगामी येणाऱ्या भरतीसाठी किंवा नेक्स्ट प्रमोशनच्या पदांकरिता. त्याच्यामुळे हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे, म्हणजे तुम्हाला आरक्षणाचा सुद्धा या ठिकाणी फायदा नक्कीच त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट आहे शासकीय विभागाचा अनुभव. शासकीय विभाग म्हणजे काय, गव्हर्नमेंटच्या म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करणार आहात. परमनंट रिटायरमेंट होईपर्यंत सरकारी नोकरी. जसं जसं तुमचं डे बाय डे तुमचं इयर्स तुम्ही त्या ठिकाणी स्पेंड कराल तसं तसं तुमची पगार सुद्धा वाढणार आहे, काही भत्ते मिळणार आहे, तर काही वरचा भत्ता मिळणार आहे. आणखी तुम्ही हुशार असाल किंवा मंद असाल त्याची डझंट मॅटर, परंतु त्या फील्डमध्ये पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर माणूस पोहायला शिकतोच. अगदी तसंच त्या फ्लो मध्ये तुम्ही आल्याच्या नंतर पैसा कमवायचा नक्कीच शिका. लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे चालून तुम्हाला आणखी पुढे संधी मिळणार आहेत, या ठिकाणी प्रमोशन होणार आहे. असे वेगवेगळ्या प्रचंड स्वरूपात फायदे आहेत. काम सुद्धा चांगलं आहे, म्हणून या नोकरीला कोणी हलक्यात घेऊ नका. आणि याची आपण स्पेशल जी लेखी स्वरूपाची परीक्षा होणार आहे त्याची तयारी करून घेणार आहोत. म्हणून तुम्ही याची जोरदार तयारी करायची आहे, कारण स्पर्धा याच्यामध्ये तुमची तुमच्या भावासोबत, तुमची तुमच्या नातेवाईकासोबत, तुमची तुमच्या भावकीसोबत, तुमची तुमच्या गावासोबत, म्हणजे स्पर्धा तुमच्याच माणसासोबत असणार आहे. म्हणून खूप प्रचंड सावधानतेने या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षा पास करायची आहे आणि नक्की याला फॉर्म भरायचा आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून ह्या भरती रिलेटेड आणि ह्या स्पर्धा परीक्षाचा अभ्यास तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये ड्रॉप करायचंय. इथेच थांबतो, भेटूया नवीन अभ्यास सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो, धन्यवाद.